मुरगुड येथील शिवभक्त यांनी गणपती विसर्जनानंतर काठावर पुन्हा वाहून आलेल्या गणेश मूर्तींचे नदीमध्ये खोलवर जाऊन विसर्जन केलं। यामध्ये सार्वजनिक मंडळाच्या तब्बल 25हून अधिक आणि 500हून अधिक घरगुती मूर्तींचा समावेश होता। कुर्णी घाट आणि दत्त मंदिर घाट या दोन ठिकाणी शिवभक्तांनी हा उपक्रम राबवला। सकाळी 5:30 वाजता शिवभक्त कुर्णी बंधारा येथे जमा झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक मंडळाच्या मूर्त्या खोलवर पाण्यात घेऊन जात विसर्जित केल्या। त्यानंतर काठावर वाहून आलेल्या गणेश मूर्त्या मानवी साखळी करून आतमध्ये जात पुनर्विसर्जन केले। याचबरोबर दोन्ही घाटावर तब्बल 2 ट्रॉली कचरा मिळून आला, हा देखील जमा करून घाटांची स्वच्छता केली। पाण्यामध्ये नागरिकांनी फोटो फ्रेम विसर्जित केल्यामुळे त्याच्या काचा पायामध्ये लागत होत्या। त्याचबरोबर गणपतीला असणारे लोखंडाचे स्ट्रक्चर आणि पायामध्ये आलेल्या गणेश मूर्ती यांची विटंबना होऊ न देता एका बाजूने सर्व गणेश मूर्ती काढून घेत त्यांना खोलवर विसर्जित करण्यात आले। शिवभक्तांचा हा सलग दुसऱ्या वर्षीचा उपक्रम। या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे। विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे अनेकांनी मूर्त्या घाटावर विसर्जित केल्या होत्या। त्यामुळे घाटावर देखील मोठ्या प्रमाणात मूर्त्या जमा झाल्या होत्या। या सुरक्षित आत नेऊन त्यांचे पुनर्वसन केले। या उपक्रमामध्ये शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, रघुनाथ बोडके, अमर लोहार, ओमकार पोतदार, अमोल मेटकर, सुखदेव पाटील, नामदेव भराडे, जगदीश गुरव, तानाजी भराडे, धनंजय सूर्यवंशी, संकेत शहा, विनायक मेटकर, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, प्रफुल्ल कांबळे, प्रकाश पारिश्वड, पांडुरंग चौगले, आनंदा मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।